श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस तुमचा आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, श्री गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर तो सद्गुरूंच्या कृपेचा अमृतसागर आहे. या ग्रंथातील प्रत्येक अध्याय भक्तांना जीवनाचा नवा मार्ग दाखवतो, श्रद्धा दृढ करतो आणि संकटातून बाहेर पडण्याची प्रेरणा देतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचा संपूर्ण सार आणि ह्या अध्यायाची फलश्रुती जाणून घेणार आहोत. या अध्यायात नेमका कोणता संदेश दिला आहे, हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने कोणते आध्यात्मिक लाभ मिळतात आणि आपल्या दैनंदिन जीवनात या अध्यायातील शिकवण कशी उपयोगी पडते, हे सर्व आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरूंचे भक्त असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्तिभावाने कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. तर आता आपण मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्राचा पहिला अध्यायाचा पवित्र सार आणि त्याची फलश्रुती जाणून घेण्यास सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचे मुख्य सार मंगलाचरण म्हणजेच देवांची वंदना, गुरु महात्म्य आणि शिष्याची गुरु भेटीची तीव्र तळमळ हे आहे. हा अध्याय संपूर्ण ग्रंथाची पार्श्वभूमी आणि पाया तयार करतो. या अध्यायातील प्रमुख विषय आणि सार हा पुढील प्रमाणे मी सांगते तुम्हाला. मंगलाचरण या ग्रंथाची सुरुवात अत्यंत पवित्र अशा प्रार्थनेने होते. लेखक सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या निर्विघ्न पूर्ततेसाठी विविध देवतांना वंदन केले आहे. बुद्धीचा दाता आणि विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पहिले नमन केले आहे. विद्येची आणि वाणीची देवी सरस्वती माता हिच्याकडे ग्रंथासाठी स्फूर्ती मागितली आहे. सृष्टीचे निर्माते ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे शिव या तिन्ही देवांना आदराने वंदन केले आहे. ऋषीमुनी व मातापिता व्यास, वाल्मिकी यांसारखे श्रेष्ठ ऋषी, सिद्ध आणि स्वतःच्या मातापित्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. अगाध गुरु महात्म्य अध्यायात सद्गुरूंचे महत्त्व अत्यंत श्रेष्ठ शब्दांत सांगितले आहे. गुरु शब्दाचा अर्थ म्हणजे गुरु या शब्दातील प्रत्येक अक्षरात ब्रह्मा, विष्णू आणि शिवाचे रूप सामावलेले आहे. जर देव किंवा शिव कोपले तर गुरु आपले रक्षण करू शकतात, पण जर गुरु कोपला तर साक्षात भगवान शिवही रक्षण करू शकत नाही. गुरु भक्तीमुळेच माणसाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. नामधारकाची व्याकुळता आणि सिद्धभेट या अध्यायाच्या उत्तरार्धात नामधारक नावाच्या श्री दत्त भक्ताची कथा येते, जी ग्रंथाचे कथानक पुढे नेते. नामधारक हा संसारातील दुःखांना कंटाळून आणि गुरु भेटीच्या तीव्र तळमळीने व्याकुळ होऊन फिरत असतो. त्याच्या मनात केवळ एकच ध्यास असतो की मला श्री गुरूंचे दर्शन कधी घडणार. त्याच्या या अनन्य भक्तीने आणि व्याकुळतेने प्रसन्न होऊन त्याला श्री सिद्धयोगी म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे पट्टशिष्य यांचे दर्शन घडते. थोडक्यात सांगायचे तर पहिला अध्याय हा ईश्वरी शक्तींबद्दल आदर व्यक्त करण्याचा, गुरूंचे अजोड महत्त्व पटवून देण्याचा आणि खरा भक्ताच्या मनात असणारी गुरु भेटीची आस दर्शवणारा आहे. येथूनच पुढे सिद्धयोगी नामधारकाला संपूर्ण गुरुचरित्राची अमृतमयी कथा सांगायला सुरुवात करतात. श्री गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायाच्या नित्य पठनाने आणि गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. या अध्यायामध्ये प्रामुख्याने देवी देवतांचे स्तवन आणि मंगलाचरण असल्यामुळे तो साधकाच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतो. पहिल्या अध्यायाची म्हणजे फलश्रुती हे जीवन मंगलमय होते. रोज या अध्यायाचे स्मरण किंवा वाचन केल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदते, विघ्नांचा नाश होतो
पहिल्या अध्यायात सुरुवातीलाच विघ्नहर्ता गणपती आणि सरस्वती कुलदेवतेचे स्तवन आहे, ज्यामुळे कामातील अडथळे दूर होतात. लक्ष्मीचा वास आहे. ज्या घरात नित्य प्रेमाने या अध्यायाचे श्रवण किंवा पठण होते, तेथे लक्ष्मी स्थिर राहते. मनोरथ पूर्ण होतात. साधकाची सर्व संकटे, चिंता, दुःख आणि व्याधींचे निवारण होऊन त्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात. अशा प्रकारे अध्यायाचे महत्व श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात भगवान दत्तात्रयांच्या अवतार कार्याची पार्श्वभूमी सांगितलेली आहे. यात नामधारक नावाच्या शिष्याला गुरुदेवांचे दर्शन कसे घडले याची कथा सुरुवात होते. हा अध्याय संपूर्ण ग्रंथाची पायाभरणी करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचा सार आणि त्याची फलश्रुती काय आहे हे जाणून घेतले. या अध्यायातून आपल्याला सद्गुरूंवरील अखंड श्रद्धा, भक्ती आणि गुरुसेवेचे महत्व समजते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत आणि ही माहिती शेअर करा आणि स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढील अध्यायांचे सार आणि फलश्रुतीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. तसेच कमेंटमध्ये भक्तिभावाने श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असे लिहा. तर पुन्हा भेटूया श्री गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायाचा सार आणि फलश्रुतीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.